शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भीक मांगो आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाल्याचा आरोप केलाय। खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यानं महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलंय। नगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। दरम्यान आंदोलनावेळी पावसानं हजेरी लावली असता पावसात देखील आंदोलन सुरू होतं। यावेळी नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, सुनीता थोरात, संतोष चोळके, वैभव गिरमे, कृष्णा मुसमाडे, अप्पासाहेब ढूस, विश्वास पाटील, प्रशांत काळे, भगवान गडाख, विजय कुमावत, विजय गव्हाणे, राजू थोरात, अनिल चव्हाण, मदिना शेख, नानासाहेब कदम, विशाल गाडे, श्रीकांत नालकर, मनीष देठे, किरण पंडित, अक्षय पठारे, किरण पठारे, रवी मोरे, बाबासाहेब पडागळे, तैनूर पठाण, ललित चोरडिया, माऊली भागवत यांच्यासह महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। विकास निधी नाही पालिकेकडे, पालिकेकडे जर विकास निधी नसेल तर लोक कोण भीक गोळा करावा लागणार आहे, लोक कोण पैसे गोळा करावा लागणार आहे। लोकांवर पहिलाच आर्थिक बोजा इतका आहे, पाणीपट्टी, घरपट्टी, बाजारपट्टी, पार्किंग पट्टी, सगळे पट्टे आहे, सगळे काही दबाव आहे, तरी पण लोकांनी भीक दिलाय। पालिकेकडे तेवढं भीक देऊन आम्ही त्याच्यातून काही वदक काय बघणार आहे। पालिकेची सत्ता आहे ती भाजपची, राज्य केंद्र आणि राज्य सरकार निधी देत का नाही देत? आता केंद्राकडे निधी कुठे? केंद्राकडे निधी लाडक्या बहिणीचा निधी त्यांच्याकडे, लाडक्या बहिणीला निधी देतात, तिकडे पालिकेला कोणताच निधी नाही ना। पालिकेला विकास कामासाठी म्हणून तुम्ही आज हा निधी आम्ही शिवसाहेब अध्यक्ष किंवा शिवसाहेब ज्याच्याकडे सांगतील त्याच्याकडे निधी सुपूर्द करणार आहे। गावच्या विकासाचा प्रश्न आहे। जेव्हा गावच्या विकासासाठी आमच्या काही जास्त मागण्या नाही आहे सीओकडे किंवा अध्यक्षांकडे। गावामध्ये ज्या सध्या मूलभूत गरजा आहेत, ज्या रस्त्याच्या, जर गाव ठाण सोडलं तर बाकीच्या ज्या मधले जे रस्ते आहेत ते सगळ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। घरकुलाचे प्रश्न अजून आयरणीवर आहेत। परत माझी मागणी त्या जोशी समाज आणि गारुडी समाजाच्या स्मशानभूमीची आहे, ती आहे। बाजारात बसणाऱ्या लोकांची करपट्टी वाढलेली आहे, त्याच्याविषयी आहे। हा कर कमी करण्यात यावा। आणि जे मागणी आम्ही मुरुम वगैरे याच्यासाठी करतो किंवा विरोधी नगरसेवक ज्या मागण्या घेऊन जातात अध्यक्षांकडे आणि सीओकडे, तर त्यांचं एकच उत्तर असतं की पालिकेकडे निधी नाहीये। पालिकेकडे निधी आहे की नाही, का केवळ विरोधी नगरसेवक काही काम घेऊन गेल्यावर नगरपालिकेकडे निधी नसतो, हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। तर त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। आता आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने केलेलं आहे, परंतु जर गावच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या मूलभूत गरजांचा प्रश्न असेल, तर हे आंदोलन इथून पुढे अतिशय अजून आक्रमक स्वरूपात होईल आणि उग्र स्वरूपात होईल। भीक मागायचं कारण असं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची भाजपची सत्ता आहे आणि ज्यावेळेस आत्ता 7 ते 8 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, त्यामध्ये पालकमंत्री असेल, नगराध्यक्ष असेल, यांनी गावाला उल्लू बनवलं का आम्ही आता सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची आहे, तर तुम्ही भाजपकडं नगरपालिकेची सत्ता द्या। नागरिकांनी ती सत्ता भाजपकडे दिली। आम्ही 4 ते 5 नगरसेवक निवडून आलेलो विरोधात। तर आमचं काम आहे की ह्या गावावर आणि नगराध्यक्ष आणि या गावातील जे प्रश्न आहेत ते नगराध्यक्षांना जाब विचारण्याचे। परंतु 7 महिन्यात ह्या नगराध्यक्षाने 1 रुपया खडका आणलेला नाही। ते म्हणते देवाभाऊ आमचा लाडका आणि देवाभाऊनी दिला नाही देवळालीला एकही खडका। मग अशी परिस्थिती असल्यामुळं आम्हाला ते आज आंदोलन करण्याची वेळ येत आहे। आता हे आंदोलन जर तुमचं मागणं नाही मान्य झालं, आता हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे। पुढलं आंदोलन हे आमचं प्रत्येक सभापतीच्या घरासमोर आंदोलन राहील, त्याच्यानंतर नगराध्यक्षाच्या घरासमोर सुद्धा आमचं आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर समजा संबंधित अधिकाऱ्यांच्या दारासमोर आंदोलन राहील। पालिकेमध्ये विरोधी नगरसेवक एक अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते। आम्हाला कोणत्याही टेंडरमध्ये कसल्या टेंडर जर काढत असले त्याचा विचारात घेतला नाही, त्यांच्या पद्धतीने टेंडर ओपन करतात आणि तेच मंजूर करतात। आणि आमचं एक म्हणणं आहे का अध्यक्षांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रत्येक विषयात टेंडरमध्ये याच्यामध्ये जे नगरपालिका विषय आहे त्याच्यामध्ये विचारात घेऊन काम करावं। आम्हाला विचारात घेतलं जात नाही आणि ते परस्पर त्यांचे टेंडर मंजूर करतात आणि मंजूर झालं म्हणून सांगतात आम्हाला। वार्षिक टेंडर काढल्यानंतर त्यांनी
ते टेंडर परस्पर मंजूर केले. आम्हाला एका विचारात घेतला नाही की वार्षिक टेंडर कोणाला द्यायचे, कसे केले, काहीच नाही. आणि पहिले जे नवीन टेंडर घेतलेले काढलेले मागे, तर ते टेक्निकल ओपन करून त्यांनी ते कॅन्सल केले. तर आम्हाला कॅन्सल केल्यानंतर त्यांनी सांगितलं का, आम्ही विचारलं का हे टेंडर कॅन्सल का केले, रद्द का केले, तर त्यांनी सांगितलं ते रद्द केले म्हणे काय अडचणी. पण काय अडचणी ते अडचणी सांगितलं त्यांनी. आम्ही म्हटलं बहुमताच्या रद्द केले. ते ना तसं समजा म्हणे, या भाषेत त्यांची अशी भाषा आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.